मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. तुमचे परत एकदा स्वागत इंडी विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात न्यू राजकारण. मित्रांनो, मी अचंबित आहे. आपले लाडके बेस्ट CM शिल्लक सेनेचे मालक उबाठा, त्यांना एक शिष्य प्राप्त झालेला आहे. ते आहेत काँग्रेसचे मालक आणि त्यांचं नाव राहुल गांधी. दोघंही मालक आहेत. लक्षात घ्या, टक्कर की लढाई आहे. आता उद्धव ठाकरेंचे शिष्य राहुल गांधी, याच्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करू शकता. तर मित्रांनो, चकित होऊ नका, काही सेकंदात त्याच्याकडे येऊच. त्याआधी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काही शेकडो किलोमीटरचे अंतर असेल, 1000-2000 किलोमीटरचे अंतर असेल. दोघांची भाषा, रेहनसहेनमध्ये प्रचंड तफावत असेल, पण तुम्हाला वाटतं तेवढे दोघे वेगळे नाहीत. दोघांच्याही मागे एक मोठी राजकीय परंपरा आहे, एक मोठी लेगसी आहे आणि दोघांनाही सत्ता पाळण्यामध्ये मिळाली आहे. जन्माबरोबर मिळाली होती आणि आता दोघांच्याही पृष्ठभागाच्या खालून मोदींनी खुर्च्या बेमालूमपणे काढून घेतलेली आहे आणि सध्या दूरवर सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे. हे या दोघांमधलं जबरदस्त साम्य. एवढंच नाही तर दोघेही, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे, ही पप्पूंची जोडी संविधानाचा जप करत किती लोकशाही विरोधी कृत्य करत असतात हे तुम्ही जाणता. आता बघा, उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या मॅन्डेटचा अपमान केला आणि शरद पवार आणि काँग्रेसबरोबर मिळून महाविकास आघाडी बनवली आणि मुख्यमंत्री झाले. आपण जनतेशी दगाबाजी करू शकतो, हा खोटा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंकडे आला कुठून? तर त्याचे उत्तर एका शब्दात द्यायचे झाले मित्रांनो, तर तो शब्द आहे एंटायटलमेंट, खोट्या हक्काची भावना. मी बाळासाहेबांचा पुत्र, हा पक्ष माझा, मुख्यमंत्र्याची खुर्ची माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. याला म्हणतात एंटायटलमेंट. राहुल गांधी पण असाच विचार करतात. माझे पणजोबा पंतप्रधान, माझे वडील प्रधानमंत्री पंतप्रधान, माझी आजी पंतप्रधान, आणि त्यामुळे आता मला पण तुम्ही पंतप्रधान करायलाच पाहिजे. आणि मग जेव्हा हे होताना दिसत नाही, तेव्हा देशात अराजक माजवून संपूर्ण देश खिळखिळा करण्याचा प्रयत्न करायचा. हे जे सध्या चाललेलं आहे. आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा राहुल गांधींनी जनरल मनोज नरवाणे, आपले चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, जनरल मनोज नरवाणेंच्या न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा बहाणा करत संसद ठप्प करायचा पूर्ण प्रयत्न केला. एवढंच नाही तर काल 4 फेब्रुवारी रोजी तर त्यांच्या पक्षाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. 4 तारखेला पंतप्रधान मोदींचे अर्थसंकल्प मांडण्याकरता सुरुवातीला संसदीय परंपरेनुसार अभिभाषण होणार होते. ते होऊच शकले नाही. का माहीत आहे मित्रांनो? कारण लोकसभा अध्यक्षांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती की राहुल गांधींनी आपल्या काँग्रेसच्या ज्या महिला खासदार आहेत त्यांना चिथून ठेवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही मोदींवर संसदेमध्ये हल्ला करायचा. आणि या ठरलेल्या योजनेनुसार महिला खासदारांनी स्पीकरला घेराव घातला सुद्धा. म्हणजे जर पंतप्रधान मोदी काल लोकसभेत आले असते तर मित्रांनो काय प्रसंग ओढवला असता विचार करा. आजपर्यंत जे कधी घडू शकलं नाही, जे आजपर्यंत झालं नाही, ते काल कदाचित 4 तारखेला अशी भयंकर दुर्घटना घडली असती. हा अतिप्रसंग टाळावा म्हणून मोदींनी लोकसभेत आपले भाषण रद्द केले आणि आज सरळ राज्यसभेत तेच भाषण त्यांनी पूर्ण केले. तर ही आहे हातात संविधान घेऊन फिरणाऱ्या नेत्यांची लोकशाही वाचवण्याची कल्पना. मागच्या 2 दिवसात घडलेला अजून एक प्रसंग बघा आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंची आठवण येते की नाही मला सांगा. हे आहेत, मी तुम्हाला जे दाखवतो आहे ते आहेत सरदार रवनीत सिंग बिट्टू. हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, आता पंजाब भाजपमध्ये आहेत. यांना संसदेच्या दारात उभं राहून राहुल गांधी आणि त्यांचे लोकसभेत आणि त्यांच्या लफंग्याच्या टोळींनी मित्रांनो कसे हटकले बघा. माफ करा, ती काही लफंग्याची टोळी नाही, ते खरं म्हणजे काँग्रेसचे खासदार आहेत. पण त्यांचा आविर्भाव बघा, हावभाव बघा
आणि मला सांगा, तुम्हाला चौकात उभा असलेल्या गुंडांची, गाव गुंडांची आठवण येते की नाही? तर ही आहे काँग्रेसची संस्कृती. या सगळ्या लोकांनी मिळून रवनीत सिंग बिट्टूंना ते संसदेत शिरत असताना असं गावगुंड जसं एखाद्या पोरीला हटकतात तसं मित्रांनो, किंवा एका सज्जन माणसाचा अपमान करतात तसा यांचा अपमान केला. तर ही आहे काँग्रेसची खरी संस्कृती. असो, तो आजचा विषय नाही. तर काय, आपण रवनीत सिंग बिट्टूंकडे परत येऊ. रवनीत सिंग बिट्टू काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले म्हणून राहुल गांधींनी त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. ते म्हणाले हा मनुष्य गद्दार आहे. काय आहे? गद्दार. आता सांगा मित्रांनो, तुम्हाला काय आठवले आणि कोण आठवले? म्हणजे एवढासा झाटभराचा पक्ष उभाठा आणि त्याचे तेवढेच मालक उभाठा, पण त्यांच्याकडून राहुल गांधी शिकले. म्हणून मी म्हटलं की दोघांमध्ये साम्य आहे. आणि उद्धव ठाकरेंना एक नवीन शिष्य मिळालेला आहे. आपल्या जुन्या सहकार्याचे चारित्र्यहनन कसे करायचे हे ते उद्धव ठाकरेंकडून शिकले. याकरता उद्धवजींचे अभिनंदन. महाराष्ट्रात भलेही त्यांना काँग्रेसवाले इज्जत देत नाहीत, पण दिल्लीत त्यांचा एक चाहता आहे आणि आता तर शिष्यपणे आहे. आखिर एक पप्पू ही एक दूसरे पप्पू का दर्द समज सकता है. त्याआधी रवनीत सिंग बिट्टूंनी रवनीत सिंग बिट्टूंनी त्यांना गद्दार म्हटलं तर काय उत्तर दिले ते बघा मित्रांनो. ते म्हणाले मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा भला माणूस होतो आणि आता भाजपमध्ये आल्याबरोबर गद्दार झालो. रवनीत सिंग एवढ्यावरती थांबले नाहीत. त्यांनी राहुल गांधींना एकदम शोभेल असे विशेषण दिले. ते म्हणाले तुम देश के दुश्मन हो. राहुल गांधी, त्यांचे खासदार आणि एकूणच त्यांच्या पक्षातील मंडळी ज्या प्रकारचे राजकारण करत आहे त्यांना यापेक्षा योग्य दुसरे नाव असू शकत नाही. देश के दुश्मन. बाकी रवनीत सिंग बिट्टूंनी राहुल गांधींना देश के दुश्मन एवढे मजबूत आणि अपमानकारक विशेषण लावणे याचा मोठा अर्थ आहे. शीख आणि काँग्रेसचे जुने लव्ह हेट रिलेशनशिप आहे. म्हणजे कधी प्रेम कधी भयंकर तिरस्कार. 1984चा तुम्ही नरसंहार विसरले नसणार तर काँग्रेस आणि शीख यांचे जुने लव्ह हेट रिलेशनशिप आहे. रवनीत सिंग सारख्या अजून काही नेत्यांनी लीड घेतला तर येणाऱ्या पंजाब निवडणुकांमध्ये, 1 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठा फेरफार होऊ शकेल. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.